chapter that is cell structure and organization. So, can anyone tell me a definition or a statement for cell? कोण सांगू शकतो का सेल म्हणजे काय? The cell of smallest unit of life. Okay, it is the smallest unit of life. Okay. Anything else? हे पार्टली बरोबर आहे. ठीक आहे. आणि कोण काय वाढवू शकतो का याच्यामध्ये? तर आता मला सांगा, स्मॉलेस्ट म्हणलेलं बरं पडेल का बेसिक युनिट ऑफ लाईफ म्हणूया? Basic unit of life. It is a basic unit of life. ठीक आहे. Another in this I will like to add that it is the smallest or it is the basic functional and structure unit of an organism. ठीक आहे. आता कुठलाही ऑर्गॅनिझम असेल, कन्सिडर अ ऑर्गॅनिझम फ्रॉम बॅक्टेरिया दॅट इज मोनेरा. सेकंड कुड बी फ्रॉम प्रोटिस्टा मधला घ्या तुम्ही, मोनेरा मधले घ्या किंवा कुठलाही घ्या किंगडम मधला. 5 किंगडम आपण घेतले होते. आता कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या, हा प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेल पासून बनलेला आहे. बरोबर, हे तेच सांगितलं तिनं आता मगाशी. फक्त त्याला आपण थोडं सायंटिफिक वे देतोय त्याला. काय इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ अन ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता स्ट्रक्चरल तरी कळालं आपल्याला की प्रत्येक ऑर्गॅनिझम सेल पासून बनतो, म्हणून हा झाला बेसिक युनिट दॅट इज स्ट्रक्चरल युनिट. नाउ इफ आय से इट इज अ बेसिक फंक्शनल युनिट, what does this mean? It means the whatever functions are going on by or done through your body. आपली बॉडी जे काय फंक्शन करते, उदाहरण घ्या तुम्ही की तुम्ही वॉक करताय, चालताय तुम्ही किंवा तुम्ही बोलताय. ऍक्च्युअली हे तुम्ही तर करताय, हे तुमचं फंक्शन आहे, पण हे चालू आहे तुमच्या सेलच्या फंक्शनमुळे. सो कन्सिडर तुमचा मसल आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतोय, रिलॅक्स होतोय, कॉन्ट्रॅक्ट होतोय, रिलॅक्स होतोय. त्यामुळे काय होतं, तुमचे बोनचे मुवमेंट होतात, मग तुम्ही चालू शकता, बोलू शकता. ठीक आहे. ते एक आहे. किंवा सेकंड केस काय होऊ शकते याच्यामध्ये की यू आर रेस्पायरिंग, तुम्ही रेस्पायर करताय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ऑक्सिजन घेताय, कार्बन डायऑक्साईड रिलीज करताय. मग हे नक्की कार्बन डायऑक्साईड जातो कुठे किंवा कार्बन डायऑक्साईड तुमच्या बॉडीमध्ये आला कुठून? ऑक्सिजन तुम्ही कुठं पाठवताय तुमच्या बॉडीमध्ये? ठीक आहे. सो युअर ऑक्सिजन इज गोइंग टू रीच युअर सेल, आणि सेल इज गोइंग टू यूज दिस ऑक्सिजन टू ब्रेक ग्लुकोज. By breaking of this glucose you will get your energy, and the second thing is you will get your carbon dioxide. ठीक आहे. तर तुमचा ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, त्याचा हा तुम्ही असं तयार होतो बॉडीमध्ये. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जे रेस्पायर करताय हे तुमचे सेल्स रेस्पायर करताय. ठीक आहे. एखादा प्लांट सेल, आपण तो हा फोटोसिंथेसिस चालू आहे आता याचा, याचा अर्थ काय की त्यातले जे सेल्स आहेत दे आर गोइंग फॉर फोटोसिंथेसिस. ठीक आहे. सो दॅट मीन्स वॉट एव्हर युअर सेल इज फंक्शनिंग इज युअर बॉडी फंक्शनिंग. ठीक है. Hence we say a cell is a basic functional unit also of the cell of the body. ठीक है. So that is a concept related to your cell. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं काय काय. ठीक आहे. We will start with some characters of cell. ठीक है. Second thing is we will study uh, a phenomenon or a concept called as cell theory or a modern cell theory. ठीक आहे. की बाबा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये सेल्स आहेत किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेल पासून तयार झालाय, आणि जे नवीन सेल तयार होतात हे अगोदर असलेल्या सेल पासून तयार होतात. ठीक आहे. मग असे काही कॅरेक्टर्स आहेत आपले, हे स्टेटमेंट्स आहेत, हे कोणी दिले, काय आहे, तर ते बघायचं आहे. अँड देन वी विल मूव्ह इन टू प्लांट सेल, ॲनिमल सेल, बॅक्टेरियल सेल, अँड देन व्हॉट आर द ऑर्गॅनिलीज प्रेझेंट इनसाइड द सेल. म्हणजे आपण म्हणतो की न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, पेरॉक्सिझोम्स आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी बॉडीज आहेत. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत. ठीक आहे. एक्झामसाठी हा चॅप्टर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फॉरगेट अबाउट द एक्झाम्स. एंटायर 11-12 साठी तुम्हाला हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे का, की या चॅप्टर तुम्ही बघता ऑर्गॅनिलीज. प्रत्येक ऑर्गॅनिलीचं तुम्ही स्ट्रक्चर बघणार आहात. त्या स्ट्रक्चर नंतर त्या प्रत्येक ऑर्गॅनिलचं फंक्शन बघता, आणि या फंक्शन वरच तुमचे पुढचे चॅप्टर्स आहेत. म्हणजे तुम्ही मायटोकॉन्ड्रिया स्टडी केला की ह्याचा अर्थ आहे आपण त्याचा पुढे जाऊन उपयोग करणार आहोत त्या नॉलेजचा इन रेस्पिरेशन इन प्लांट्स. ठीक आहे. नाउ व्हेन यू स्टडी क्लोरोप्लास्ट इन दिस चॅप्टर यू आर गोइंग टू यूज दोज डिटेल्स while studying photosynthesis in higher plants. ठीक आहे. तर हे सगळे परिणाम आहेत. तुम्हाला न्यूक्लियस ज्यावेळी शिकवेन मी, ठीक आहे, मग तुम्हाला त्यात डीएनए आरएनए शिकवणार आहे, ते तुमच्या 12th उपयोगी होईल. ठीक आहे. तर प्रत्येक पार्ट या चॅप्टर मधला उपयोगी आहे तुम्हाला. एक्झामसाठी तर आहेच आहे, पण तुमच्या 11-12चा सिलेबस समजून घ्यायला खूप इम्पॉर्टंट आहे. सो विल स्टार्ट विथ आवर प्रेझेंटेशन.
ठीक आहे. मी ऑडिबल आहे? सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे मी काय बोलतो ते? Yes, sir. सो वी विल स्टार्ट. प्रेझेंटेशन मी हे करतोय. तुम्हाला ज्यावेळी दिसायचं बंद होईल प्रेझेंटेशन तर मला फक्त तेवढं सांगा की सर दिसत नाहीये म्हणून. कॅन यू सी दिस? Yes. Okay. So this is a typical cell. Okay, we will see what are the organelles and how do they function. Okay, so starting with totipotency. So this is the first character you will see in cells. What is totipotency? Okay, when you can generate or get an entire new organism with the help of a cell. एका सेल पासून आपण एक एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो. आता आपल्या केसमध्येच बघा ना तुम्ही, मेल मध्ये एक स्पर्म तयार होतो, फिमेल मध्ये एक तयार होतो, हा फ्यूज होतो आणि एक सेल तयार होती ती आहे तुमची झायगोट. ह्या झायगोट पासून आपण पूर्ण आता तयार झालोय. ठीक आहे. सो अर्लियर इट वॉज अ सिंगल सेल. दॅट सेल डिवायडेड अँड रिडिवायडेड, तो मल्टिप्लाय होत गेला, बरेच सेल तयार झाले, मग ते टिश्यूज तयार झाले, टिश्यू पासून ऑर्गन झाला असेल, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम्स झाले आणि मग असे वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम एकत्र आले आणि एक ह्युमन बिंग तयार झाला, एक ऑर्गॅनिझम तयार झाला. ठीक आहे. सो सिंगल सेल हॅज एव्हरीथिंग विच इज निडेड टू गेट अन ऑर्गॅनिझम. त्या एका सेलमध्ये जेवढे काही तुम्हाला जीन्स लागतात, जेवढे काही तुमचे रिक्वायरमेंट आहेत, ते पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी हे सगळे त्या सेलमध्ये आहेत. ठीक आहे. आणि वेगवेगळे टाईपचे सेल्स असतात. आता खाली जे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले टोटिपोटेन्सी. ठीक आहे. टोटिपोटेन्सी इज द कॅरेक्टर ऑफ अ सेल विच विल गिव्ह यू अन एंटायर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. थेरॉटिकली टोटिपोटेन्सी आहे ना, आपण हे स्टडी करतो प्लांट सेल संदर्भात. ॲनिमल संदर्भात आपण हे स्टडी करत नाही, पण प्लांट सेल संदर्भात आपण हे बोलू शकतो की हे टोटिपोटेंट आहेत. म्हणजे पानाच्या एका पेशीपासून तुम्ही एंटायर प्लांट तयार करू शकता. एक टेक्निक आहे, त्याला म्हणतो आपण बायोटेक्नॉलॉजी. त्यापासून आपण करतो. ठीक आहे. सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. आता कन्सिडर द फर्स्ट वन. कोण सांगू शकतं यातली पहिली डायग्राम कुठली आहे? टोटिपोटेन्सी मधली पहिली डायग्राम सेलची. त्याचं स्पायडर सारखी त्याला पाय दाखवतात, वर हेड दाखवलाय. व्हॉट इज दॅट टाइप ऑफ सेल? Nucleus. न्यूक्लियस त्याच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. सो अ सेल इज अ न्यूरॉन. तो आहे तुमचा न्यूरॉन आहे, नर्व्ह सेल आहे. तुमच्या मेंदूमधला जो सेल आहे तो नर्व्ह सेल आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे सेल्स आहेत. पुढे तुम्हाला एक चौकोनी सेल दिसतोय क्यूब सारखा, तो आहे क्युबॉइडल सेल. ठीक आहे. तर असे बरेच सेल्स आहेत. नाव देर इज अ न्यू कॅरेक्टर विच इज कॉल्ड एज अ सेल थेरी. ठीक आहे. बिफोर मुव्हिंग टू सेल थेरी, ठीक आहे, हु डिस्कवर्ड सेल फॉर द फर्स्ट टाइम. सगळ्यात पहिल्यांदा सेल कोणी बघितले? ठीक आहे. इट वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. ठीक आहे. आणि त्यात विशेष काय आहे की रॉबर्ट हुकनी जी सेल बघितली होती ना, ती सेल डेड होती, लिव्हिंग सेल नव्हती. ठीक आहे. तर मग क्वेश्चन आला, हू डिस्कवर्ड और हू डिस्क्राइब द सेल फॉर द फर्स्ट टाइम? द आन्सर इज रॉबर्ट हुक. पण तर क्वेश्चन आला असा आला की हू डिस्कवर्ड लिव्हिंग सेल? जिवंत असलेली सेल पहिल्यांदा कोणी बघितली आहे? तर द नेम इज अँटन लेव्हनहॉक. ठीक आहे. डिस्क्राइब द सेल Hook, who described a new living cell. It is Anton Leeuwenhoek. Then you have to know two scientists, एक शेल्डन आणि मग आहे श्वॅन, असे दोन सायंटिस्ट. ह्या दोघांनी मिळून एक थेरी दिली होती. द थेरी इज कॉल्ड ॲज सेल थेरी, in which they stated that each and every plant or animal is made up of cells. प्रत्येक प्लांट, प्रत्येक ॲनिमल मध्ये सेल प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि सेल्स पासूनच ती बॉडी तयार झालेली आहे. तर पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट असं होतं की त्याचं डेफिनेशन, जे आपण बोललो डेफिनेशन, की हा बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. ठीक आहे. दॅट ऑल्सो वॉज गिवन बाय शेल्डन अँड श्वॅन, अँड दिस थेरी इज कॉल्ड ॲज सेल थेरी, गिवन बाय शेल्डन अँड श्वॅन. आता ह्यामध्ये मॉडिफिकेशन्स केले त्यांनी. ठीक आहे. की पहिला स्टेटमेंट काय होता की सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एन ऑर्गॅनिझम. सेकंड कॅरेक्टर काय दिलेलं त्यांनी, स्टेटमेंट काय दिलं होतं की ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स. मग तो प्लांट असेल, बॅक्टेरिया असेल, फंजाय असेल, काही असेल, तर प्रत्येक ऑर्गॅनिझम सेल पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. अँड दिस टू स्टेटमेंट्स वर गिवन बाय शेल्डन अँड श्वॅन. ह्यात त्यांनी मॉडिफिकेशन केलं, अजून एक स्टेटमेंट ऍड केलं. ठीक आहे. अँड नाव दिस इज कॉल्ड ॲज मॉडर्न सेल थेरी. नाव दिस वॉज प्रपोज बाय 3 सायंटिस्ट.
एक शेल्डन, एक श्वॅन जे मगाशी होते ते, आणि अजून एक आहे हिज नेम इज वर्कऑफ, रशियन आहे. ठीक आहे. आता ह्याचं स्टेटमेंट काय आहे? ही सेड दॅट न्यू सेल्स विच आर गोइंग टू कम फ्रॉम युअर ओल्डर प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे जे अगोदर सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत हेच डिवाइड करतात आणि नवीन सेल तयार होतात. ठीक आहे. सो 3 स्टेटमेंट. पहिलं कुठला? तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. सेकंड स्टेटमेंट इज each and every organism is made up of cells. These two statements were given by Sheldon and Schwann. This is called as cell theory. Now in these two statements, if you add one more statement, हे दोन स्टेटमेंट तर आहेतच, त्यात तुम्ही अजून एक स्टेटमेंट ऍड करा. कुठली? की न्यूली अरायझिंग सेल्स, जे नवीन सेल्स आहेत ते अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे कुठून येत आहेत? तर जे अगोदर सेल होते तेच डिवाइड करतात तर नवीन सेल मिळत आहेत तुम्हाला. सो दिस अलोन वॉज गिवन बाय रुडॉल्फ वर्कऑफ. ठीक आहे. अँड दिस विथ युअर अर्लियर टू स्टेटमेंट, जे अगोदरचे पहिले दोन आणि हा तिसरा स्टेटमेंट, हे तिन्ही एकत्र आले की याला म्हणतात मॉडर्न सेल थेअरी. ठीक आहे. तर या तिघांची नावं लक्षात ठेवायची. तुमच्या एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे हा मॉडर्न सेल थेअरी, सेल थेअरी. कधीतरी 1 मार्काला पडतो सेल थेअरी, तुम्हाला 2 पॉईंट लिहायचे असतात तिथे. समजलं इथपर्यंत? हो सर. एकदा परत समजावून देता का? सांगतो, परत सांगतो मी. ठीक आहे. आता काय आहे, आपल्याला 2 थेरीज बघायच्या आहेत. कुठली थेरी आहे? एक आहे सेल थेरी, दुसरी आहे मॉडर्न सेल थेरी. आता दोघांमध्ये कॉमन काय आहे? की पहिले 2 स्टेटमेंट आहेत, पहिले 2 जे वाक्य आहेत ना ते कॉमनच आहेत. ठीक आहे. फक्त मॉडर्न सेल थेरीला आपण फक्त मॉडिफाय करतो, एक स्टेटमेंट ऍड करतो आणि त्याला म्हणतो आपण मॉडर्न सेल थेरी. आपण पहिली बघू सेल थेरी काय आहे. ठीक आहे. आता सेल थेरी 2 स्टेटमेंट. पहिले स्टेटमेंट काय? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता बेसिक स्ट्रक्चरल म्हणजे काय? की एक ॲनिमल बॉडी आहे किंवा प्लांट बॉडी आहे, ती त्यामध्ये सगळ्यात छोटी गोष्ट कुठली तर सेल आहे, तो बेसिक. ठीक आहे. फंक्शनल म्हणजे काय? की जे आपण फंक्शन करतो ते ऍक्च्युअली आपले सेल्स फंक्शन करतायत. म्हणजे आपण रेस्पिरेशन करतोय तर ते सेल्ससाठी करतायत, सेल रेस्पायर करतायत. ठीक आहे. आपण म्हणतो की प्लांट फोटोसिंथेसिस चालू आहे, फूड जनरेशन सिंथेसिस चालू आहे, तर ऍक्च्युअली ते प्लांट करतोय का? नाही, तर प्लांट मधले सेल्स करतायत. सगळेच करतात का? नाही, तर काही थोडेफार करतात, काही करत नाहीत. ठीक आहे. सो सेल इज अ स्ट्रक्चरल बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. हा पहिला स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट काय होता? की ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम, प्रत्येक ऑर्गॅनिझम, फंजाय असो, प्लांट असो, ॲनिमल असो, प्रोटिस्टा असतील किंवा तुमचे सगळे मोनेरन्स असतील, बॅक्टेरिया असतील, ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेल पासून तयार झालाय. मग एक सेल असतील किंवा मल्टिपल असतील. ठीक आहे. आता हे 2 स्टेटमेंट जर घेतले तर ह्याला म्हटलं जातं सेल थेरी. कोणी दिली आहे? शेल्डेन अँड श्वॅनने दिली आहे. ठीक आहे. मग ह्यामध्ये अजून एक स्टेटमेंट वाढवलं. कोणी वाढवलंय? तर त्या वर्कऑफने वाढवलंय. सो वर्कऑफ सेड दॅट न्यूली अरायझिंग सेल्स, जे नवीन सेल तयार होतात आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे, दे आर गोइंग टू अराइज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. आपल्या बॉडीमध्ये जे अगोदर सेल्स आहेत हे जे डिवाइड होतात आणि नवीन सेल तयार करतात. ठीक आहे. दिस वॉज गिवन बाय वर्कऑफ. मग पहिले 2 स्टेटमेंट आणि हा तिसरा स्टेटमेंट, हे तिन्ही जर एकत्र केले, सो दिस इज कॉल्ड एज अ मॉडर्न सेल थेअरी विच वॉज गिवन बाय 3 सायंटिस्ट. का 3 म्हणायचे? आणि पहिले 2 स्टेटमेंट तर ते अगोदरचेच आहेत. मग अगोदरचे 2 सायंटिस्ट कुठले? एक शेल्डन, एक श्वॅन. आणि तिसरा स्टेटमेंट कोणी दिला होता? तर वर्कऑफने दिला होता. म्हणून या तिघांनी मिळून दिलं तुम्हाला मॉडर्न सेल थेअरी. समजलं आता? हो. ओके. हे आपण बोललेलो आहे. ठीक आहे. नाव सेल्स आर ऑफ डिफरंट शेप्स, साइजेस. ठीक आहे. अँड देन देर आर डिफरंट कॉम्पोनेंट्स ऑल्सो इनसाइड सेल. प्रत्येक सेलमध्ये असं काही नाही, असं नाही की बाबा सगळे सेमच कॉम्पोनेंट्स आहेत. म्हणजे एका सेलमध्ये जर प्रोटीन एवढा असेल तर दुसऱ्यामध्ये पण तेवढा सेम प्रोटीन असेल, नाही. ठीक आहे. तर बदलू शकतं. दुसरं, सगळ्यात मोठी सेल कुठली? तर जी ऑस्ट्रिच आहे, तर त्याचं जे अंड असतं, एग असतं, सो इट इज अ युनिसेल्युलर. एकच सेल आहे, पण केवढा मोठा आहे. ठीक आहे. सो युनिसेल्युलर, इट इज अबाउट 15 to 20 सेंटीमीटर्स लॉंग. तर ऑस्ट्रिचचा एक सगळ्यात मोठा लार्जेस्ट सेल. लॉंगेस्ट, लांबी असलेली सगळ्यात मोठी सेल कुठली? तर तुमचे नर्व्ह सेल्स. तर असे काही टिपिकल एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कॅन यू टेल मी विच इज द स्मॉलेस्ट सेल? सगळ्यात छोटी सेल कुठली असती? ॲटम.
नाही सगळ्यात सेल. अरे ऍटम काय आहे, हा सेलच्या आत आहे ना. सेल सगळ्यात छोटी कुठली आपल्याला आठवतंय का, आपण डिस्कस केलं होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. Blue virus. व्हायरस इज विदाउट अ सेल. वी से दॅट व्हायरस इज अ सेल्युलर. त्याला सेलच नाहीये. मग सेल कुठं असते, तर बॅक्टेरियल सेल असते, मायकोप्लाझ्माची सेल असतात. ठीक आहे. मग सगळ्यात छोटी सेल कुठली, तर बॅक्टेरियल सेल. पण क्वेश्चन असा आला, स्मॉलेस्ट सेल विदाउट सेल वॉल, सेल वॉल नसलेली सगळ्यात छोटी सेल कुठली, तर मायकोप्लाझ्मा. ठीक आहे. सो लार्जेस्ट इज ऑस्ट्रिच एग, स्मॉलेस्ट इज बॅक्टेरिया. ठीक आहे. तर साईज एकदम मायक्रोस्कोपिक पण असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या नेकेड आईनी तुम्हाला बघता येणार नाही सेल्स, असे पण असतील, किंवा मोठमोठे 15-20 सेंटीमीटरचं पण एक सेल असू शकतो. ठीक आहे. तर साईज बदलते. जशी साईज बदलते त्याचे शेप पण बदलतात, वेगवेगळे शेप्स असतात. राऊंड असेल, पॉलिगोनल असेल, म्हणजे काय पेंटॅगॉन, हेक्झॉन, स्क्वेअर, रेक्टँगल्स असं पण असेल, किंवा परफेक्टली राऊंड असेल, किंवा इरेग्युलर शेप असेल, रॉड सारखा असेल. आपण बॅक्टेरिया बघितले ना, कोकस, विब्रिओ, कॉमा शेप, स्पायरल शेप पण वेगवेगळे असतात. ठीक आहे. आणि काही वेळेला सेल मध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत ना, ते पण वेगळे आहेत. उदाहरण घ्या तुम्ही, ज्यावेळी तुम्ही एखादी बॅक्टेरियल सेल बघता, कंपेअर करायचा बॅक्टेरियल सेल विथ एनिमल सेल अँड प्लांट सेल, देर आर मेनी थिंग्स विच आर डिफरंट. ठीक आहे. So we will see all those structural differences in the next lecture, in this next point. That is, we'll start with a bacterial cell. So this becomes a bacterial cell. ठीक आहे. आता बॅक्टेरियल सेल म्हणजे सगळ्यात जी बाहेरचा आहे, तो ग्रीन कलर तुम्हाला दाखवलाय, दॅट इज द सेल वॉल. ठीक आहे. Now this cell wall is made up of a compound called as peptidoglycan. एक कार्बोहायड्रेट आहे, त्या कार्बोहायड्रेट पासून ह्याचा सेल वॉल तयार होतो, पेप्टिडोग्लायकॅन पासून. आता त्याची आतली लेअर जी आहे ना, ती तुम्हाला थोडी अशी डार्क ब्राऊन दिसते. ठीक आहे. दॅट लेअर इज कॉल्ड एज प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुठलीही लिव्हिंग सेल असो, ठीक आहे, मोनेरा पासून शेवटचे अॅनिमल्स पर्यंत, अॅनिमेलिया पर्यंत, सगळ्यांमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन कंपल्सरी. ठीक आहे. सो बॅक्टेरियल म्हणजे सगळ्यात बाहेरची लेअर आहे, दॅट इज सेल वॉल मेड ऑफ पेप्टिडोग्लायकॅन, अँड इनर टू द सेल वॉल इज युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला अजून एक वर्ड आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन बनतो कशापासून, कॉम्पोनेंट्स काय, तर त्यामध्ये लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. लिपिड्स आणि प्रोटीन्स म्हणजे ह्याला म्हटलं जातं लायपोप्रोटीनस. ठीक आहे. आणि सगळ्यांमध्ये सेम, प्रत्येक सेलमध्ये लिपिड्स आणि प्रोटीन्स दोन्ही प्रेझेंट असतात. सेकंड. Then inside your plasma membrane there is this space which is filled by a semi-fluid substance or a material called as cytoplasm. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये ना स्पेस असतो, मग त्या स्पेस मध्ये काही लिक्विड प्रेझेंट असतं, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. इन दिस सायटोप्लाझम यू विल सी डिफरंट ऑर्गॅनलीज. आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स असतात, सेलच्या मध्ये ऑर्गॅनलीज असतात. ठीक आहे. एक्झाम्पल, आपल्यामध्ये काय असतो, न्यूक्लियस आहे, माइटोकॉन्ड्रिया आहे, तर हे ऑर्गॅनलीज झाले. तसे बॅक्टेरियल सेल असणार आहेत का, नाही, कारण की इट इज अ प्रोकॅरियोट, आणि प्रोकॅरियोट ऑर्गॅनिझम नसतात सगळे. मग काय प्रेझेंट आहे इथं डीएनए सारखं एक डीएनए प्रेझेंट, तुमचं डीएनए सारखं न्यूक्लियस सारखा एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, बट इट डझंट हॅव अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. सो इट इज अ न्यूक्लियर डीएनए कॉल्ड एज न्यूक्लिओइड. आता तुमच्या सेलच्या सेंटरला असे स्पायरल काहीतरी दाखवलाय, तो डीएनए आहे. ठीक आहे. तर त्या पूर्ण गोलला म्हटलं जाणार आहे न्यूक्लिओइड्स. ठीक आहे. देन अनदर थिंग इन अ बॅक्टेरियल सेल इन द सायटोप्लाझम इज द रायबोझोम्स. स्मॉल राऊंड 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 टिपे तुम्हाला दाखवले, तर हे सगळे रायबोझोम्स आहेत. आता रायबोझोमचा रोल काय असतो, ठीक आहे, तर रायबोझोमचा रोल एकच, काय आहे, तर प्रोटीन तयार करणे. ठीक आहे. आणि बॅक्टेरियामध्ये जो रायबोझोम असतो ना, इट इज 70S रायबोझोम. आपल्यामध्ये जो रायबोझोम आहे इट इज 80S रायबोझोम. ठीक आहे. तर हा 70S रायबोझोम प्रेझेंट आहे. आता सेल मेम्ब्रेन सगळीकडे प्रेझेंट आहे, काही ठिकाणी ती बेंड होते, आतल्या बाजूला बबल तयार करतो, फोल्डिंग तयार होतात. सच फोल्डिंग्स आर कॉल्ड एज मिसोझोम्स. ठीक आहे. आता मिसोझोम्स आणि आपल्या बॉडीमध्ये असलेला माइटोकॉन्ड्रिया, दोघांचं फंक्शन सेम. काय, तर माइटोकॉन्ड्रिया रेस्पिरेशन करतो, एटीपी जनरेशन करतो, एनर्जी देतो आपल्याला. तसेच मिसोझोम्स पण रेस्पिरेशन करतात आणि एटीपी देतात, जेणेकरून त्या बॅक्टेरियल सेलला एनर्जी मिळेल मूव्ह करण्यासाठी, टू फंक्शन इटसेल्फ. ठीक आहे. देन लास्ट थिंग इज, some bacteria have flagella on them and in some there is no flagella. काही मध्ये फ्लॅजेला असतात, काही मध्ये फ्लॅजेला नसतात.
ठीक आहे. आता फ्लॅजेला आहे ह्याचा अर्थ काय की फ्लॅजेला काम एकच काय तर लोकोमोशन, मूव्ह करायचं आहे. ज्या वेळेला बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतो त्याला म्हटलं जातं मोटाईल, ज्यावेळी नसतो तो झाला नॉन मोटाईल. ठीक आहे. सो इन दिस डायग्राम यू सी अ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज फ्लॅजेला. ठीक आहे. त्यानंतर अजून असे बारके हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, त्यातले काही मोठे आहेत काही छोटे आहेत. आता जो बारका आहे इट इज कॉल्ड ॲज सेक्स पायलाय. याचा उपयोग काय आहे तर दोन बॅक्टेरियल सेल्स पकडून धरणे जवळजवळ, जेणेकरून त्या दोघांमध्ये रिप्रोडक्शन होईल. ठीक आहे. सो इट इज युजफुल फॉर रिप्रोडक्शन. आणि जे लांब लांब तुम्हाला हेअर लाईक दिसतात काही ठिकाणी, ठीक आहे, दीज आर कॉल्ड एज फेमरी. हे बोटांसारखे आहे, त्यांचं काम काय आहे तर एखाद्या जागेला पकडून बसायचं आहे. ठीक आहे. सो बेंच आहे, बेंचवर बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. आता तुमच्या तर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर पण बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. आता ह्या लॅपटॉपवर जे बॅक्टेरिया आहेत वी कॅन कॉल देम दे आर अटॅच टू देअर सबस्ट्रॅटम. त्या सबस्ट्रॅटमला ते अटॅच झालेत. दॅट इज डन विथ द हेल्प ऑफ फेमरी. ठीक आहे. सो दीज आर डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ युअर बॅक्टेरियल सेल. काय काय सांगितलं आपण, आउटर मोस्ट लेअर मेड अप ऑफ इट इज कॉल्ड अ सेल वॉल मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. Below the cell wall there is a layer called as plasma membrane. Plasma membrane shows some infoldings. थोड्या आतल्या काय काय बाजूला ते आत वळतो तो आणि फोल्ड तयार करतो. Such foldings are called as mesosomes. याचा उपयोग काय तर रेस्पिरेशन साठी, जसे माइटोकॉन्ड्रिया तसे हे मेसोझोम्स आहेत. ठीक आहे. Then inner to this bacterial cell is a space filled with a fluid called as cytoplasm. In the cytoplasm you have the DNA. That DNA is called as a न्यूक्लिओइड. का न्यूक्लिओइड, कारण की हा न्यूक्लियस नाहीये, ह्याच्यावर न्यूक्लियर मेम्ब्रेन नाहीये, म्हणून हा झाला न्यूक्लिओइड. ठीक आहे. देन इन दिस सायटोप्लाझम यू ऑल्सो सी समथिंग कॉल्ड एज 70s रायबोझोम. इथं 70s रायबोझोम आहे. ह्याचा उपयोग काय आहे तर प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. जगात जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत सगळ्यांना प्रोटीन लागतं, आणि प्रोटीन कुठं तयार होतो तर रायबोझोमवरच तयार होतो. फक्त यू कॅरेट मधला जो रायबोझोम आहे आणि प्रो कॅरेट जो रायबोझोम आहे दे आर टू डिफरंट थिंग्स. इन अ प्रोकॅरियोटिक रायबोझोम इट इज कॉल्ड एज 70s रायबोझोम. इन अन यूकॅरियोट इट इज कॉल्ड एज 80s रायबोझोम. सो मोनेरामध्ये 70s आहे, म्हणजेच बॅक्टेरियामध्ये 70s आहे, बाकी सगळ्यांमध्ये आहे 80s. ठीक आहे. देन वी स्टडी 3 मोर थिंग्स. ठीक आहे. इफ अ बॅक्टेरिया हॅज अ फ्लॅजेला, ठीक आहे, then the bacteria is motile. If the bacteria doesn't have flagella, it is non-motile. Then there are some hair-like structures. Few are longer one, few are shorter one. काही छोटे आहेत काही मोठे आहेत. जे मोठे आहेत the longer ones are called as femri. फेमरीचा उपयोग काय आहे टू अटॅच टू अ सबस्ट्रॅटम. एखादा सरफेस आहे त्या सरफेसवर चिटकून बसायचं असेल त्यांना तर फेमरी आहेत. आणि अजून एक आहे जे छोटे छोटे दिसतात ते सगळे पायला किंवा पायलिया. याचा उपयोग काय आहे सो दीज आर गोइंग टू अटॅच टू अनदर बॅक्टेरियल सेल. एक बॅक्टेरियल सेल दुसऱ्या बॅक्टेरियल सेलला पकडून धरतो, कशासाठी फॉर रिप्रोडक्शन, सो दॅट इट कॅन रिलीज इट्स ओन जेनेटिक मटेरियल इनसाइड द अदर बॅक्टेरियल सेल. दुसऱ्या बॅक्टेरियल सेल तो स्वतः जेनेटिक मटेरियल रिलीज करतो. ठीक आहे. त्यासाठी त्याला पकडून बसावं लागतं, मग ते पकडण्यासाठी आहेत पायलाय, त्याला म्हणतात सेक्स पायलाय. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग अ प्रोकॅरियोटिक सेल, दिस इज रिगार्डिंग अ बॅक्टेरियल सेल. समजलं का बॅक्टेरियल सेल? हो. हो. काय कुठे चालत ते हो. ठीक आहे. नाव व्हेन यू से बॅक्टेरियल सेल, हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे, हे फास्ट घेणार आहे मी. ठीक आहे. सो दीज आर 4 शेप्स. वन इज कोकस राउंड, बॅसिलस रॉड शेप, विब्रियो इज कॉमा शेप. ठीक आहे. अँड स्पायरुलम इज स्पायरल. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे, तर वेळ घालवणार नाहीये. ठीक आहे. आता पुढचे हे 2 डीएनए आहेत. आता बॅक्टेरियल सेलमध्ये 2 टाईपचा डीएनए मिळतो. ठीक आहे. एकाला म्हणतात न्यूक्लिओइड, एकाला म्हणतात प्लाझमिड. काय डिफरन्स आहे? न्यूक्लिओइड इज ओनली फॉर व्हॉट वी से ॲज अ न्यूक्लिअर डीएनए. जसं आपल्यामध्ये न्यूक्लियस आहे, ठीक आहे, आणि जो न्यूक्लियसच्या आत डीएनए होता तसा हा तुमच्या त्या सेल मधला डीएनए आहे. याचं काम काय आहे तर मल्टिप्लाय होणे किंवा मग जे काही बॅक्टेरियल सेलचे फंक्शनिंग आहेत ते फंक्शनिंग करणारे तुमचा हा न्यूक्लिओइड. आता जो दुसरे 2 राऊंड तुम्हाला दाखवले त्यांनी, ते 2-2 राऊंड्स आहेत बघा त्यामध्ये. ठीक आहे. सो दोज आर कॉल्ड एज प्लाझमिड्स. ठीक आहे. ऍक्च्युली हे 2च प्लाझमिड आहेत. प्रत्येक प्लाझमिड मध्ये डीएनए प्रेझेंट आहे की तो डीएनए पासून प्लाझमिड तयार झालाय. ठीक आहे. कॅरेक्टर काय तर डबल स्ट्रँडेड, 2 स्ट्रँड आहेत डीएनएचे. ठीक आहे. क्लोज्ड,
दोन्ही टोकं परत जॉईन केलेत आणि ते गोल तयार केलाय. सो डबल स्टँडर्ड क्लोज अँड सर्क्युलर. And this type of DNA is called as a plasmid DNA, present only in bacteria. फक्त बॅक्टेरिया तुम्हाला प्लाझमिड मिळतात. आता प्रत्येक बॅक्टेरियल सेलमध्ये प्लाझमिड दोन टाईपचे असतात, एक एफ प्लाझमिड, एक आर प्लाझमिड. आता डिफरन्स काय आहे? एफ स्टँड्स फॉर फर्टिलिटी, रिप्रोडक्शन साठी आहे, आणि जो आर प्लाझमिड आहे, आर स्टँड्स फॉर रेजिस्टन्स. असं होतं का तुम्हाला कधीतरी, आपण आजारी पडलो, इन्फेक्शन आहे, डॉक्टरनं गोळी दिली आहे, पण त्या गोळीचा काही होत नाहीये, त्यांना काही फरक पडला नाहीये. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय? ते गोळी जी आहे ती अँटीबायोटिक आहे. तुमच्या बॉडीमध्ये जो इन्फेक्शन आहे तो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, म्हणून डॉक्टरने तुम्हाला अँटीबायोटिक दिली आहे. ठीक आहे, मग तुम्ही तो अँटीबायोटिक घेतली आहे, पण त्या अँटीबायोटिकला तो रेजिस्टंट आहे, तो त्याला टॉलरेट करतोय, आणि त्याच्या प्रेझेन्समध्ये तो डिवाइड होतोय, मल्टिप्लाय होतोय, आणि तो निवांत आहे, हे सर्वायव्हिंग देअर. ठीक आहे, मग त्याला म्हणतात आर प्लाझमिड ऍबसेंट. तिथं आर प्लाझमिड नाहीच आहे, म्हणून तो जगू शकतो तिथे. जाऊ दे, काय लक्षात ठेवायचं आहे? प्लाझमिड आहे तो न्यूक्लिअर डीएनए सोडून दुसरा एक डीएनए आहे, तो तुमचा प्लाझमिड डीएनए आहे. डबल स्टँडर्ड, राऊंड आणि क्लोज्ड असे त्याचे कॅरेक्टर. आणि न्यूक्लिओइड काय आहे? इट इज युअर न्यूक्लिअर डीएनए. ठीक आहे, विच इज गोइंग टू कंट्रोल ऑल द फंक्शनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरियल सेल. प्रत्येक त्या सेलचं बॅकसेल जे काय फंक्शनिंग आहे, की सेल त्याला मूव्ह करायचं आहे, तर फ्लॅजेला मूव्ह करा. ठीक आहे, ते कोण मेसेज पास करणार? तो तुमचा न्यूक्लिओइड. ठीक आहे, प्रोटीन तयार करायचं आहे, दॅट मेसेज इज पास बाय न्यूक्लिओइड. रिप्रोडक्शन, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर मेसेज इज पास बाय न्यूक्लिओइड. तर सगळे रोल तुमचे न्यूक्लिओइड करतो. दॅट इज इट्स न्यूक्लिअर डीएनए. सो दिस इज रिगार्डिंग युअर बॅक्टेरियल डीएनए सेल. ठीक आहे, ती झाली बॅक्टेरियल सेल. आता दुसरं पुढचा पार्ट झाला बॅक्टेरियल सेल. ज्यावेळी म्हणतात तो झाला तुमचा प्रोकॅरियोट. प्रो मीन्स प्रिमेटिव्ह. ठीक आहे, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस नव्हता ते सगळे प्रोकॅरियोट्स. आता काय आहे की युकॅरियोट्स न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सो इफ न्यूक्लियस इज प्रेझेंट, अँड अनदर थिंग इज देर आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज. म्हणजे जे काही ऑर्गॅनलीज आहेत, मग मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, स्वतः तुमचा न्यूक्लियस असेल, किंवा कन्सिडर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज. प्रत्येक ऑर्गॅनिलला स्वतःभोवती एक वॉल प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेम्ब्रेन. तर असे मेम्ब्रेन असलेले जे काही ऑर्गॅनिलीज आहेत, असे जर प्रेझेंट असतील, तर ऑल ऑफ देम बिलॉंग टू युकॅरियोट. आणि आपल्या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये 4 टाईपचे युकॅरियोट्स आहेत, किंवा 4 किंगडम आहेत युकॅरियोट्सचे: प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. आणि एकच किंगडम होता, तो होता प्रोकॅरियोट्सचा, तो होता किंगडम मोनेरा. आणि आता काय बघतो आपण पुढे याच्यात, की ऍक्च्युअली तुमची जी ॲनिमल सेल आहे ती कशी दिसते. सॉरी, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. ठीक आहे, सो वी विल स्टार्ट विथ आवर ॲनिमल सेल. सो दिस इज अ व्हेरी रफ डायग्राम फॉर ॲनिमल सेल. काय काय आहे? इफ यू सी द न्यूक्लियस, इट इज प्रेझेंट एक्झॅक्टली ॲट द सेंटर. बरोबर सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता न्यूक्लियस आहे तसं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ब्राऊन कलरचं, त्याला त्याला ते बाहेरचे वॉल प्रेझेंट आहे. इट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हाच न्यूक्लिअर मेम्ब्रेन एक्सटेंड होतो आणि बाहेर फोल्डिंग्स तयार करतो. ट्रान्सपरंट दिसतात ना, काही व्हाईट व्हाईट तुम्हाला दिसतात, त्याला ब्लॅक कलरची बाउंड्री आहे. सो दोज आर कॉल्ड एज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये 2 टाईपचे असतात, एकावर रायबोझोम प्रेझेंट असतो, एकावर नसतो. The endoplasmic reticulum on which the ribosomes are present, it is called as a rough endoplasmic reticulum. And the endoplasmic reticulum on which ribosomes are absent, म्हणजे ERच आहे पण ते रायबोझोम नाहीये, तर त्याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. असे दोन्ही पण असतात. ठीक आहे, तर ते आहे. त्यानंतर ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते कधीच. ठीक आहे, मग जो आउटर मोस्ट लेअर आहे तो कुठला झाला, तर तो सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन झाला. ठीक आहे, सो आउटर मोस्ट लिमिटिंग मेम्ब्रेन इन केस ऑफ ॲनिमल सेल is a plasma membrane. Okay, in case of plant it should be cell wall. Another thing in this which is important are your centrioles or centrosomes. ठीक आहे, तर सेंट्रिओल्स प्रेझेंट आहे त्यामध्ये. ठीक आहे, ह्यांचा रोल काय असतो, तर डिव्हिजन. ऍक्च्युअली काय आहे, तर तिथं आत 2 सेंट्रोझोम्स आहेत. ठीक आहे, आता हे जाऊन प्लेस होतात 2 वेगवेगळ्या टोकांना, आणि मग सेलला तोडायचा प्रयत्न करतात. इट विल ट्राय टू ब्रेक द सेल.
मग दॅट इज डन इन मायटॉसिस और मिओसिस. म्हणजे सेल डिव्हिजन सगळं घडणार आहे. ठीक आहे. म्हणजे सेल डिव्हिजनला हेल्प कोण करतं? सेंट्रिओल्स किंवा सेंट्रोझोम्स करतात. देन अनदर इम्पॉर्टंट थिंग इन दिस इज व्हॅक्युअल्स. जर तुम्ही ॲनिमल सेल मधले व्हॅक्युअल बघितले आणि जर प्लांट सेल मधले व्हॅक्युअल बघितले, डिफरन्स आहे. काय आहे की प्लांट सेल मध्ये एकच व्हॅक्युअल आहे, सेंट्रल आहे, खूप मोठा आहे. तेच ॲनिमल सेल मध्ये बारके 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 व्हॅक्युअल बरेच आहेत. स्मॉल अँड मेनी vacuoles in case of animals, and in case of plants large and one, mostly one एकच असतो. असा एक सेंट्रल व्हॅक्युअल प्रेझेंट आहे. ठीक आहे. बाकी सायटोस्केलेटल बॉडीज असतात. आता सायटोस्केलेटल बॉडीज काय की तुमच्या सेलला ते शेप देतात, एक स्ट्रक्चर देतात. प्लस जर एखादी सेल मूव्ह करणारी असेल, त्याला फ्लॅजेला आहे, सिलिया आहे, तर ते सिलिया बनतो पण सायटोस्केलेटल बॉडीज पासून. And when you study cytoskeleton bodies, you will study 3 types of cytoskeletal bodies. One is microtubules, second is microfilaments, third is intermediate filaments. आणि सगळे प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. ठीक आहे. येतील आपल्याला पुढे, त्यावेळी आपण ते बघू. आता लक्षात काय ठेवायचं आहे की सायटोस्केलेटन नावासारखं काहीतरी आहे. ठीक आहे. त्याचं काम 2 आहेत. काय? पहिलं की सेलला एक स्ट्रक्चर देणे, एक शेप देणे. दुसरा काय? जर सेल मोटाईल असेल की त्याला फ्लॅजेला आहे, सिलिया आहे, असं काही प्रेझेंट असेल, तर सिलिया आणि फ्लॅजेला इज कंपोज ऑफ सायटोस्केलेटल बॉडीज. तो तयार होतो सायटोस्केलेटन पासून. या व्यतिरिक्त तुमच्या प्रत्येक ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहे मायटोकॉन्ड्रिया. रोल काय मायटोकॉन्ड्रियाचा? तर रेस्पिरेशन करणे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करणे, अँड यू विल गेट युअर एनर्जी इन फॉर्म ऑफ एटीपीज. तर मायटोकॉन्ड्रिया आहे. गॉल्गी बॉडीज आहेत, ज्यांचं काम आहे की प्रोटीन्स तयार झालेले, ठीक आहे, ते प्रोटीन्स मॅच्युअर करणे. ठीक आहे. आणि त्यापासून ग्लाउकोप्रोटीन्स वगैरे तयार करणे. तसेच लिपिड्स म्हणजे काय? तर फॅट्स. तर फॅट्स पण मॅच्युअर करून घेणे. म्हणजे थोडक्यात काय, जसे ग्लाउकोप्रोटीन्स तयार केले तसे ग्लाउको लिपिड्स तयार करायचे. ग्लाउको GLUCO, ग्लाउकोचा अर्थ आहे ग्लुकोज. तर प्रोटीन मॉलिक्यूलला ग्लुकोज ऍड करणे किंवा लिपिड मॉलिक्यूलला ग्लुकोज ऍड करणे, हे काम आहे गॉल्गी बॉडीजचं. आता पहिलं केस असा आहे की मग प्रोटीन आणि लिपिड किंवा प्रोटीन आणि लिपिड तयार कोणी केले? इथं हे काय चालू आहे, तर प्रोटीन आणि लिपिडला कन्व्हर्ट करायचं चालू आहे ग्लाउकोलिपिड ग्लाउकोप्रोटीन मध्ये. ठीक आहे. फर्स्ट प्रोटीन्स अँड लिपिड्स आर फाउंड ऑन और इन युअर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे ना, तो तुमचे प्रोटीन आणि लिपिड तयार करतो. जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो लिपिड तयार करतो. जो रफ आहे तो प्रोटीन तयार करतो. असे कॅरेक्टर्स आहेत, बरेच कॅरेक्टर्स आहेत. वी कॅन कीप ऑन गोइंग विथ इट. ठीक आहे. आणि जर प्लांट सेल बघितली तर तुमची प्लांट सेल अशी, सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे तो सेल वॉलचा आहे. प्लांट सेल आहे म्हणजे सेल वॉल जी आहे ना, ती सेल्युलोज पासून तयार झाली. आणि प्रत्येक प्लांट सेल मध्ये मिनिमम 2 लेअर असतात. तसे 3 पण असतात, पण मिनिमम 2 लेअर असतात. कुठले कुठले? एक प्रायमरी वॉल, एक सेकंडरी वॉल. ठीक आहे. प्लस 2 सेलच्या मध्ये एक लेअर प्रेझेंट असतो, दॅट इज कॉल्ड एज मिडल लॅमिला. इम्पॉर्टंट आहे, कारण की ज्यावेळी 2 सेल किंवा एक सेल ब्रेक होते 2 सेलमध्ये, मग पहिल्यांदा तयार होतो मिडल लॅमिला. आणि त्या मिडल लॅमिला पासून तयार होतो मग तुमचा सेल वॉल. हेन्स फर्स्ट इज युअर मिडल लॅमिला, देन कम्स युअर प्रायमरी सेल वॉल, अँड देन कम्स युअर सेकंडरी सेल वॉल. तर अशी तुमची अरेंजमेंट असते. देन व्हॉट इज प्रेझेंट इनसाइड द सेल? ठीक आहे. फर्स्ट बिलो युअर सेल वॉल देर इज अ कॉम्पोनंट कॉल्ड अ सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर तो प्रेझेंट आहे. इथं पण तो प्रोटीन्स आणि लिपिड पासूनच तयार झाला आहे. सो इट इज लाइपोप्रोटीनस इन नेचर. देन नाउ इफ यू कम्पेअर द पोझिशन ऑफ न्यूक्लियस इन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. आता ॲनिमल सेल मध्ये कुठे आहे? तो सेंट्रलला आहे न्यूक्लियस. प्लांट सेल मध्ये कुठे आहे? तर तो सेंट्रल नसून तो पेरिफेरी, कडेला कुठेतरी गेलेला आहे. तो कडेला का गेला? व्हॅक्युअल मुळे. कारण की जो मेजर पोर्शन आहे ना, जवळपास 80 ते 90% पोर्शन तुमच्या सेल मधला हा ऑक्युपाय झाला विथ द हेल्प ऑफ युअर व्हॅक्युअल. सो व्हॅक्युअल इज गोइंग टू पुश युअर ऑर्गॅनलीज टुवर्ड्स युअर सेल वॉल. सेल वॉल कडे त्याला पुश करतो प्रत्येक ऑर्गॅनल. मग त्यात न्यूक्लियस पण पुश होतो. ठीक आहे. आता न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियस आहे म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. दॅट न्यूक्लिअर मेम्ब्रेन विल एक्सटेंड इन फॉर्म ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जसा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲनिमल सेल मध्ये होता तसा इथं पण प्रेझेंट आहे.
ठीक आहे. आता इथं पण सेम की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम परत दोन टाईपचे, कुठले कुठले, एक तुमचा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, तुमचा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. Then another thing is you will get your Golgi bodies, you will get your mitochondria, ठीक है, you will get your chloroplast. The chloroplast are present only in plant cells and absent in animal cells. Animal cell मध्ये नाही आहे chloroplast, फक्त plant cell मध्ये. ठीक आहे. आता क्लोरोप्लास्टचा रोल काय असतो तर फोटोसिंथेसिस. मायटोकॉन्ड्रियाचा रोल काय आहे तर रेस्पिरेशन. ठीक आहे. सो दीज आर युअर ऑर्गॅनलीज इन युअर प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. कळतंय थोडंफार? कमी फास्ट गेलो? नाही. नाही का आलं ना? डायग्राम काढूया आपण. मी डायग्राम काढू, एक 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 पार्ट सांगत हो. होतो मग तुम्हाला. हो सर. काय झालं, समजलंय का नाही समजलंय हे मला थोडं पहिले सांगा. नो, राईट. वी विल डू वन थिंग, आय विल ड्रॉ अ डायग्राम, आणि डायग्राम काढत काढत एक एक ऑर्गॅनली लेबल करत जाऊ. ठीक आहे. मग आपल्याला समजतंय का बघू. पहिले प्लांट सेल काढू, आणि प्लांट सेल काढली की बऱ्यापैकी आपले ऑर्गॅनली सगळे संपतात. ठीक आहे. मग ॲनिमल सेल सोपी आहे, त्याला काय काढायला लागत नाही डायग्राम. तुम्हाला तोंडी सांगितलं तर कळून जाईल. ठीक आहे. एकच मिनिट मला द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो नवीन. व्हाईट स्क्रीन दिसते? हो सर. हो सर. Okay. So we'll draw an plant cell. Okay. So first thing is I will draw the cell wall. So this is your limiting membrane. ठीक आहे. म्हणजे तुमचा आउटर मोस्ट लेअर आहे. So this becomes your cell wall. ठीक आहे. हे पूर्ण म्हणतो मी, सगळे काढत बसत नाही, पण हा झाला सेल वॉल. Second thing is beside your cell wall, the layer below cell wall is called as plasma membrane. So ह्याच्या खाली जो लेअर आहे ना, so this is your plasma membrane. आणि ते सेल वॉलच्या बरोबर खाली असते, लागून असे चिटकून असते. कॅरेक्टर काय सेल प्लाझ्मा मेम्ब्रेनचा तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. लिपिड म्हणजे फॅट, आणि प्रोटीन तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी. सो दिस सेकंड लेअर इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड इट इज प्रेझेंट इन ऑल द सेल्स. प्रत्येक सेलमध्ये, मग तो प्लांटचा असो किंवा ॲनिमलचा असो. प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळीकडे आहे, फक्त सेल वॉल असेल किंवा नसेल, पर मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, inside your plasma membrane the entire space is filled by what we say as cytoplasm. ठीक आहे. तर सगळीकडे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. तर प्लांट सेल आहे, पण इम्पॉर्टंट काय की आपल्याला दाखवायचा सगळ्यात मोठा सेल तो ऑर्गॅनिक तो आहे तुमचा vacuole. So there is a large vacuole which fills nearly your entire cell. तर हा झाला vacuole. So vacuole. Okay. Then nucleus is going to be pushed towards one side. तो सेल वॉल कडे आहे, सेंट्रल न्यूक्लियस नाही आहे, तो कडेला आहे. सो वी विल मेक अ न्यूक्लियस.
ठीक आहे. हा तुमचा न्यूक्लियस. आता हा डबल मेम्ब्रेन दाखवतो वाटल्यास मी थोड्या ठिकाणी, पूर्ण काय दाखवत बसत नाही. So this is your nucleus. Okay. Inside the nucleus you have the fluid called as न्यूक्लिओप्लाझ्मा. ठीक आहे. आणि एक असा गोल स्ट्रक्चर असतो, ह्याला म्हटलं जातं न्यूक्लिओलस. ठीक आहे. प्लस ह्याच्यामध्ये हे जे डीएनए पण प्रेझेंट असतात, डीएनए थ्रेड्स, क्रोमॅटिन म्हणतो आपण त्याला. सो दिस बिकम्स अ न्यूक्लियस. इथेपर्यंत कळतंय? हो सर. ओके. नाउ न्यूक्लियस विल एक्सटेंड इन फॉर्म ऑफ फोल्डिंग्स. म्हणजे आता न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियसचा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता, तर ह्या न्यूक्लिअर मधून मेम्ब्रेन काही फोल्डिंग्स बाहेर पडतात याशी. And these foldings are called as endoplasmic reticulum. Now on some endoplasmic reticulum रायबोझोम्स आर प्रेझेंट. म्हणजे काही ठिकाणी असे त्याला टिपके येतात त्याच्यावर. याचा अर्थ काय, इथं रायबोझोम प्रेझेंट आहे आणि काही ठिकाणी ऍबसेंट आहे. ठीक आहे. आता जिथं प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. And where it is absent, so here it is absent, so this becomes smooth एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पण एक लक्षात ठेवायचा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा न्यूक्लियसच्या मेम्ब्रेन मधूनच बाहेर येतो आणि कुठेही नसतो. ठीक आहे. देन नेक्स्ट ऑर्गेनेली शुड बी कन्सिडर, इट इज युअर माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. सो आउटर मेम्ब्रेन आणि जो इनर मेम्ब्रेन आहे ना, त्याला फोल्डिंग्स आहेत असे. सो दिस इज माइटोकॉन्ड्रिया. Then we will draw another one, that is your chloroplast. Okay. तर हा त्याचा मेम्ब्रेन. ठीक आहे. जर बारकीवर कसे स्ट्रक्चर, these are called as thylakoids, आणि एकमेकांना कनेक्टेड असतात ते. ठीक आहे. सो दिस बिकम्स अ क्लोरोप्लास्ट. and this entire fluid which is present here, हा जो फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं सायटोप्लाझम. आणि ह्या सायटोप्लाझम मध्ये अजून काय काय प्रेझेंट आहे. फर्स्ट थिंग वी विल सी स्ट्रक्चर प्रेझेंट नियर युअर न्यूक्लियस और नियर युअर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याजवळ एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला म्हटलं जातं गॉल्गी बॉडीज. कसे असतात, तर थोडे चंद्रकोरासारखे असतात. ठीक आहे. सो इट इज समवॉट लाईक दिस. So these things are called as Golgi bodies. Then there are small spherical structures. ज्यांचं काम काय आहे की एखादा फॉरेन पार्टिकल आला या सेलच्या आतमध्ये, मग तो बॅक्टेरियल सेल असेल किंवा काही असेल, एखादा फॉरेन पार्टिकल आला तर त्याला ब्रेक करायचं. दॅट इज डन बाय an organelle called as lysosomes. हे डिफेन्स साठी आहेत. असे लायसोझोम आहेत. प्लांट्स मध्ये अजून एक असतं, these are called as, सॉरी पेन आपण वेगळा वापरू. There are different other structures. Now these are called as peroxisomes. ठीक आहे. अशा ऑर्गेनेलीज आहेत. आणि लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट इज युअर रायबोझोम्स. आता रायबोझोम्स बॅक्टेरियल सेलमध्ये पण होते, इथं पण असणार आहेत. तिथं पण त्यांचं काम काय होतं, प्रोटीन सिंथेसिस. कुठल्याही सेलमध्ये जा, जर प्रोटीन पाहायला असेल तर रायबोझोम हवा आपल्याला. सो दीज आर युअर रायबोझोम्स. सो इन केस ऑफ अ प्रोकॅरियोट, बॅक्टेरियल सेलमध्ये जो रायबोझोम होता तो होता 70S, इथं आहे 80S. Okay. So this is how is your plant cell. लक्षात राहील. यस सर. समजले आता एक एक ऑर्गेनेल तुम्हाला सांगितले तुम्ही आता. हा. ओके.
आता ऍनिमल सेल आणि प्लांट सेलचा डिफरन्स काय? पहिला, प्लांट सेल तुमच्याशी ही पॉलिगोनल आहे, त्याला शेप आहे, हेक्झागॉन वगैरे काय काय शेप असतील, ठीक आहे. पण ऍनिमल सेल कशी आहे, इट इज बेसिकली राऊंड, ठीक आहे. तो बेसिकली राऊंडच दाखवायचा, आपल्याला राऊंडच दाखवायचा. सो कन्सिडर दिस ॲज अन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलला सेल वॉल आहे का? नाहीये. म्हणून जो आउटर मोस्ट लेअर आहे तो झाला प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲनिमल सेल मध्ये जे व्हॅक्युअल्स आहेत तर ते छोटे छोटे आहेत आणि भरपूर आहेत. म्हणून जो न्यूक्लियस आहे ना तो सेंटरला प्रेझेंट आहे. प्लांट सेल सारखं नाही इथे कडेला गेलाय, तसं नाहीये, तर तो सेंटरला आहे. या सेम ॲनिमल तुमच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून मिळणार आहे तुमचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. So this is your endoplasmic reticulum. You will also get your mitochondria. माइटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट नाही आहे, ठीक आहे. आता अजून एक इथे पार्ट वाटतो, त्याला म्हटलं जातं सेंट्रिओल्स. आता सेंट्रिओल किती असतात? एक सेंट्रिओल आहे, त्यामध्ये 2 सेंट्रोझोम्स आहेत. ऍक्च्युअली कसे असतात तर एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्रीज मध्ये असतात, ठीक आहे. आता ज्यावेळी मायटॉसिस होणार आहे किंवा हे सेल डिवाइड होणार आहे ना, त्यावेळी हे दोन्ही आहेत ना जागा सोडतात. ते एक जातो एका बाजूला, दुसरा जातो दुसऱ्या बाजूला, आणि मग सेलला डिवाइड करतो तो 2 पोल्स मध्ये, ठीक आहे. सो दिस इज हाऊ युअर सेंट्रिओल्स वर्क. तर सेंट्रिओल्स आर प्रेझेंट ओनली इन ॲनिमल सेल, नेव्हर इन प्लांट सेल. सो आय विल शो बोथ ऑफ देम व्हेरी क्लोज टू इच अदर. समजलं? जास्त काही डिफरन्स नाही आहे. डिफरन्स कुठे येतो? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट, ऍबसेंट, ठीक आहे. दुसरा डिफरन्स कुठे येतो? सेल वॉल. सेल वॉल ऍबसेंट इन केस ऑफ एनिमल्स, प्रेझेंट इन केस ऑफ प्लांट, ठीक आहे. त्यानंतर तुमचा सेंट्रिओल, सेंट्रिओल फक्त एनिमल मध्ये प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये नाही आहे, ठीक आहे. आणि तुमचा न्यूक्लियसचा पोझिशन इन केस ऑफ प्लांट सेल इट इज प्रेझेंट टुवर्ड द वॉल, पेरिफेरी आहे. इन केस ऑफ एनिमल सेल इट इज प्रेझेंट ॲट द सेंटर. व्हॅक्युअलचा साईज प्लांट सेल मध्ये मोठा आहे, ॲनिमल सेल मध्ये बारका आहे. त्याचा नंबर प्लांट सेल मध्ये एकच असतो, ॲनिमल सेल मध्ये बरेच असतात. असे डिफरन्सेस आहेत. आणि रायबोझोम नाही, रायबोझोमचे दोन्हीकडे सेमच आहेत, ठीक आहे. इन बोथ द केसेस रायबोझोम विल बी एटीएस. फक्त दोनच का, प्लांट, ॲनिमल, फंजाय, प्रोटिस्टा सगळीकडे एटीएस रायबोझोम प्रेझेंट आहेत, ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. आता लक्षात आहे? आता लक्षात राहील का? हो सर. हो सर. तुमच्या लक्षात आपल्याला काय करायचं की एक ऑर्गॅनिली घ्यायचा, त्याचं स्ट्रक्चर बघायचं, ठीक आहे, प्लस त्याचे फंक्शन्स बघायचे. एवढं करत जाऊ आणि तुमचा चॅप्टर आपण संपवून टाकतो. आणि ह्या चॅप्टर मध्ये आहे ना फक्त ऑर्गॅनिली इम्पॉर्टंट आहेत. आता तुमच्यात पहिली एक्झाम येईल तुमची आता ऑगस्ट मध्ये, बरोबर, युनिट टेस्ट मध्ये. हा जर चॅप्टर त्यांनी दिलाच तुम्हाला, ठीक आहे. फर्स्ट यू स्टडी व्हॉट आर द डिफरन्स इन प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. पहिला प्लांट सेल ॲनिमल सेलचे डिफरन्सेस बघायचे, ठीक आहे. प्लांट सेल ॲनिमल सेल डायग्राम काढायची प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. कारण तुम्ही आता जर प्रॅक्टिस केली नाही आणि नुसतं मी सांगितलंय ते ऐकून गप्प बसलात तर लिहिता येत नाही. सो प्रॅक्टिस करा, ठीक आहे. प्रॅक्टिस करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले देन यू अगेन आस्क मी, देन आय विल अगेन डिस्कस विथ यू, ठीक आहे. बट नेक्स्ट लेक्चर वी विल बी टॉकिंग अबाउट युअर ऑर्गॅनिलीज. सर डायग्राम काढावंच लागेल का? काय झालं? डायग्राम काढावंच लागेल का? हो, डायग्राम काढली तर फुल मार्क पडतात. बायोलॉजी आहे ना आपलं, बायोलॉजी डायग्रामशी दुसरं काही नाहीच आहे. 4 मार्काला जर क्वेश्चन पडला तुम्हाला एखादा क्वेश्चन आणि तुम्हाला जर डायग्राम येत असेल, त्या डायग्रामला तुम्ही फक्त 4 लेबल करायचे, बाकी काही नाही. 4 लेबल करा व्यवस्थित, त्या 4 पैकी 2 मार्क तिथंच पडले. हो का? सो डायग्राम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लिहित असताना पण आन्सर लिहिताना पॉइंट वाईज लिहायचे, कधीही पॅरेग्राफ मध्ये आन्सर लिहायचं नाही, हो. ठीक आहे. चालेल, बंद. ठीक आहे. सेशन क्लोज करायचा आजचा.
हो सर. हो सर. ओके, हो सो गुड नाईट.